आज आपण जाणून घ्याव्यात टेस्टिक्युलर टॉर्शन म्हणजे काय, त्याचे काय सिम्पटम्स असतात. टेस्टिक्युलर टॉर्शन म्हणजे टेस्टिसला ट्विस्ट बसणे. नॉर्मली पुरुषांमधील 2 टेस्टिस ह्या स्क्रॉटममध्ये दोन्ही साईडला हँगिंग असतात. जर काही कारणाने त्याला ट्रॉमा झाला किंवा मार बसला तर त्याला एक पिळा बसू शकतो. पिळा बसल्यानंतर त्याचा जो ब्लड सप्लाय असतो तो पूर्णतः बंद होतो आणि त्याचा ब्लड सप्लाय हा कमी होऊन जाईल एकदम. त्यामुळे टेस्टिसला खूप सिव्हिअर पेन होतं आणि टेस्टिस जर इन टाइम ट्रीटमेंट करून घेतली नाही तर टेस्टिस पूर्ण काळी पडून निकामी होऊ शकते. तर याची लक्षणे कसे आढळून घ्यावी. जर टेस्टिसमध्ये सडन सिव्हिअर पेन होत असेल आणि ते काही मिनिटांमध्ये जर कमी नाही झालं, परसिस्टंट असेल, तर तुम्ही अर्जंट युरोलॉजिस्टला भेटलं पाहिजे आणि त्याचं लवकर निदान करून ट्रीटमेंट केली पाहिजेत. कारण जर टॉर्शन टेस्टिस असेल तर त्याचं गोल्डन आवर्स असतात. तर तुम्ही जेवढे लवकर जाऊ आणि ट्रीटमेंट आणि निदान करू तेवढे लवकर टेस्टिस पूर्णपणे वाचवता येते. जर तुम्ही पेन चालू झाल्या फर्स्ट 4 to 6 आवर्समध्ये जर भेटले युरोलॉजिस्टला आणि त्याचं निदान झालं आणि इमिजिएट जर सर्जरी केली तर टेस्टिसचा ट्विस्ट रिव्हर्स करून ती टेस्टिस पूर्णपणे वाचवता येते व फिक्स करता येते. पण जसं टाइम जास्त होतो, 8 तास, 10 तास, 12 तासानंतर जर तुम्ही पेन निग्लेक्ट केला आणि नंतर टॉर्शन लक्षात आलं तर ती टेस्टिस काळी पडून ती टेस्टिस पूर्णपणे काढून टाकावी लागते. त्यामुळे टेस्टिक्युलर टॉर्शन ही एक ॲक्यूट युरोलॉजिकल इमर्जन्सी आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि त्याचं निदान करून त्वरित ट्रीटमेंट करून घ्या. थँक्यू.